हरि ओम. आज नेहमीच्या पेक्षा थोडंसं वेगळं असं अनुभव कथन हा शब्द नाही वापरला मी, एकदम देवभूमी कथन असा लिहिला काल. स्वामीजी असताना जेव्हा दीर्घ स्वाध्याय चालायचे तेव्हा असं कुठे जाणं झालं तर स्वामीजींचा कटाक्ष असायचा की तुम्ही जे काही तिथे अनुभवलं ते स्वाध्यायात सांगायचं, त्याच्यावरच स्वाध्याय करा असं म्हणायचं. तो एक भाग होता. आणि दुसरी गोष्ट मला नेहमी असं वाटतं की आपण खूप भाग्यवान आहोत भारतवर्षामध्ये आपण जन्माला आलो. कारण एक त्याचं महत्वाचं कारण की आपल्या उत्तरेला हिमालय नावाची एक अद्भुत अशी देवभूमी आहे. आणि वर्षातल्या 52 आठवड्यांपैकी किमान एक आठवडा त्या देवभूमीत प्रत्येकाने गेलं पाहिजे असं मला वाटतं. प्रयत्न तर जरूर करायला पाहिजे. इथे बसल्यापैकी बरेच जण हिमालयामध्ये जातात, मला माहिती आहे रेग्युलरली, त्यामुळे त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे. पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती की सगळं करून झालं, संसार संपला की मग तीर्थाटनाला हिमालयामध्ये जायचं. आणि तेव्हा वाहतुकीची साधनं किंवा एकंदरीत अप्रोचेबिलिटी रस्ते हे इतके चांगले नव्हते. त्यामुळे असं आपण वाचतो की लोक निघताना स्वतःच श्राद्ध करून निघायचे. शारदाम वगैरेला जे जायचे ते श्राद्ध करून त्यांना माहिती नसायचं परत येईन की नाही. परत आलो तो आश्चर्यच, नाही आलो तर इथेच निरोप, असं करून जायचं. पण सुदैवाने आता आपण अशा काळात आहोत की रोज पेपर उघडला की चारधाम यात्रा करणाऱ्या कंपन्यांची ऍडव्हर्टाइजमेंट आपण वाचतो. आणि सुकर सोपं झालंय जाणं येणं प्रवास मध्ये. तर विशिष्ट एका काळानंतर मुलं लहान असताना वगैरे अवघड असते हिमालयात जाणं, पण आम्ही असं ठरवलं होतं की जाणं शक्य झालं की आपण दरवर्षी एकदा जायचं. आणि त्याच्याप्रमाणे असं म्हणतात की हिमालयामध्ये अनलेस हिमालय कॉल्स यू, यू कॅनॉट एंटर हिमालय अनलेस द माउंटन्स कॉल यू. सुदैवाने आम्हाला दरवर्षी गेले आता 10वं वर्ष आहे की हिमालयात दरवर्षी एकदा जायचं असं ठरवून ते झालं जाणं. याच्या आधी म्हणजे अनेक कारणाने हिमालयात जाता येतं. आपल्याला माहिती आहे की नुसतं पर्यटक म्हणून जाता येतं, ट्रेकिंगला सध्या खूप लोक जातात, फक्त उपासनेसाठी जाता येतं. कोविडच्या काळामध्ये तर जसं वर्क फ्रॉम होम ही प्रथा होती, अशी वर्क फ्रॉम माउंटन नावाचे खूप प्रकारचे होमस्टेज हिमालयामध्ये प्रमोट करायला लागले की तुम्ही नाहीतरी घरातूनच काम करता येते, इथे येऊन काम करा. वर्क फ्रॉम माउंटन ही खूप फेज तेव्हापासून चालू झाली की ते बरेचसे होमस्टे आहेत तिकडे लोक जाऊन महिना राहतात, तिथनच काम करतात. म्हणजे हिमालयातल्या रिमोट ठिकाणी स्वतः वायफाय वगैरे यायला लागलेलं आहे. अशी पण ठिकाण आहेत. पण अर्थातच
हिमालयामध्ये तुम्ही कुठल्याही कारणाने गेलात तरी त्याचा प्रभाव तुमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. यावेळेला आम्ही लेह लडाखला गेलो होतो. स्वामीजींची पुण्यतिथी 29 तारखेला सकाळी हा कार्यक्रम झाला, आम्ही संध्याकाळी तिथून निघालो आणि 9 दिवस एकूण होतो. आणि लेह लडाखबद्दल खूप ऐकलं होतं पण जायचा कधी योग आला नव्हता. उत्तराखंड, हिमाचल, जम्मू काश्मीर, सिक्कीम इकडे जाणं झालं होतं, पण लेह लडाखला पहिल्यांदाच गेलो. पूर्वेला तिबेट, चीन, पश्चिमेला पाकिस्तान आणि दक्षिणेला हिमाचल असं लेह लडाखचं लोकेशन आहे. आणि लेह लडाखला जाताना तुम्ही रस्त्याने जाऊ शकता किंवा विमानाने जाऊ शकता. रस्त्याने जाणं ऍक्च्युली रेकमेंडेड आहे. याचं कारण असं आहे की मुळात लडाख जे आहे ते हाय अल्टिट्यूड वरच आहे. लडाखचं सगळ्यात मुख्य गाव, सगळ्यात मोठं एस्टॅब्लिशमेंट असलेलं शहर म्हणजे लेह. लडाखचं सगळ्यात मोठं गाव, त्याची लोकसंख्या मोठा म्हणजे 25 ते 30 हजार लोकसंख्या आहे फक्त. म्हणजे आपलं कर्वेनगर सुद्धा मोठं असेल एवढं छोटं आहे खरं ते लोकसंख्येच्या मनाने, पण सगळ्या बाजूने डोंगरांच्या कुशीत असं बसलेलं आहे. म्हणजे इव्हन तुम्ही विमानाने जाता त्या सगळं डोंगरातनं असं 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 विमान करत उतरतं खाली बरोबर. तर रोडनी जाताना अशा 2 मार्ग आहेत, एक तर मनालीच्या मार्गे जाता येतं किंवा श्रीनगरच्या मार्गे जाता येतं. तसं जावं असं रेकमेंडेड आहे कारण हाय अल्टिट्यूड असल्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने पोहोचता आणि तुम्हाला त्रास होत नाही. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की मनालीचा मार्ग आणि श्रीनगरचा मार्ग ऑलमोस्ट 4 ते 5 महिने बंद असतात बर्फामुळे, आणि ते कधी ओपन होतील काही सांगता येत नाही. अनिश्चित असतं, बर्फातून निघून तो रस्ता ओपन व्हायला लागतो. त्यामुळे त्या काळामध्ये तुम्हाला जायचं असेल तुम्हाला डायरेक्टली फ्लाईटने जायला लागतं, लेहला उतरायला लागतं. आणि अल्टिट्यूडचा फरक किती आहे म्हणजे दिल्लीला तुम्ही 1000 फुटावर असता आणि लेहला 1 तासात पोहोचता तेव्हा 11,500 फुटावर जातं एकदम. दिल्ली आम्ही गेलो तेव्हा दिल्लीचं टेम्परेचर 40 डिग्री होतं आणि लेहचं टेम्परेचर -2 डिग्री होतं. त्यामुळे 2 शॉक बसतात, एक अल्टिट्यूडचा शॉक बसतो आणि तापमानाचा शॉक बसतो गेल्याच. आणि ते काही त्याला पर्याय नाही. त्यामुळे लेहमध्ये गेल्यावर प्रोटोकॉलच असं आहे की तुम्हाला 2 दिवस जिथे आहात तिथनं बाहेर पडायचं नाही, दमछाकच व्हायला लागते थोडं. नुसतं म्हणजे एक मजला जरी चढून जायचा असला तुम्ही राहता तरी सुद्धा तुम्हाला दम लागतो, कारण एवढा ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे हवेमध्ये. तर आम्ही एकूण 9 दिवस होतो तिथे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आम्ही अशी ठरवली होती की हॉटेलमध्ये कुठे राहायचं नाही यावेळेला. तिथल्या लोकल लोकांच्या संस्कृतीचा अनुभव घेण्याकरता त्यांच्याकडे होमस्टे असतात, होमस्टे गेस्ट हाऊसेस. तुम्ही ऍक्च्युली त्यांच्या बरोबर राहू शकता. खोली स्वतंत्र असते पण त्यांच्यावर इंटरॅक्शन करता येतं. असं ते ठरवलं होतं पहिल्यापासून. लेहाला पहिले 2 दिवस, मग त्याच्यानंतर आम्ही कारगिलला गेलो होतो. लेह कारगिल हा जो रस्ता अप्रतिम रस्ता आहे, म्हणजे याला NH1 म्हणतात, भारताचा पहिला नॅशनल हायवे 1. अप्रतिम पहिल्यापासूनच खूप छान आहे तो रस्ता असं म्हणतात की जो डायरेक्टली पुढे श्रीनगरला जातो. आणि रायडर्स जे आहेत बाईक रायडर्स त्यांच्याकडे तो एकदम फेमस रोड आहे. ते श्रीनगरवरून निघतात, व्हाया कारगिल लेहला येतात आणि मग श्रीनगर इकडे खाली मनालीला येतात. असं तो पूर्ण रूट आहे, फेमस रूट आहे एकदम रायडिंगचा. पण आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा तो दोन्ही बाजूनी बंद होता. म्हणजे जोजिला पास जो आहे श्रीनगरचा तोही बंद होता आणि इकडेच मनालीचा रोहतांग पाशापुढे पण बंद होता. आणि रायडर्ससाठी बंद असल्यामुळे रायडर्स वाट बघत होते कधी ओपन होणार त्याची. पण आम्हाला तो एकदम मोकळा मिळाला, कोणीच नाही रस्त्यावर NH1ला पूर्ण लेह टू कारगिल जाताना. कारगिल म्हणजे ऍक्च्युली कारगिल हे नाव 1999च्या युद्धामुळे खूप प्रसिद्ध झालं. वस्तुतः ते युद्ध जे झालं ते मुळात कारगिल डिस्ट्रिक्ट आहे, ज्या गावात झालं ते द्रास नावाचं गाव. आणि त्या द्रासच्या 10 किलोमीटर आधी कारगिल वॉर मेमोरियल म्हणून आहे. अप्रतिमच आहे, म्हणजे प्रत्येकाने आयुष्य एकदा पाहिलंच पाहिजे अशी ठिकाण आहे हिमालयातली. त्यातलं कारगिल वॉर मेमोरियल ऍक्च्युली जिथे ते वॉर झालं. युद्धाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की पाकिस्ताननी LOC क्रॉस केली
आणि एन्क्रोचमेंट करायचा प्रयत्न केला टेरिटरीमध्ये. त्यांना परवेज मुशर्रफ त्याच्या मागे होते सगळे असं म्हणतात. ती फिल्म तिकडे दाखवली जाते की आपल्याकडे ती ट्रिटी आहे की हिवाळा चालू झाला की दोन्ही आर्मीनी जे वरचे जे हे आहे शिखर आहे तिथनं खाली यायचं आणि LOC कोणी क्रॉस करायची नाही. तसं पाकिस्ताननी न करता हिवाळा संपल्यासुद्धा त्यांनी ते क्रॉस केलं, तर तसे बंकर बांधले आणि अघोषितपणे युद्धच केलं. कारण त्यांना मुळात NH-1 कॅप्चर करायचा होता. पण NH-1 जर बॉम्बिंग करून कॅप्चर केलं तर लेह आणि श्रीनगर याच्यामधला कॉन्ट्रॅक्ट तुटून जाईल आणि कब्जा करता येईल. आणि खूप मोठ्या प्रमाणात आर्मी घुसली होती. म्हणजे ते जाताना लोकल तुमचे जे ड्रायव्हर असतात ते तुम्हाला सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यावर सांगत जातात की कसं एका ठिकाणी ते घुसले होते आणि लोकांना दिसलं की आता हे गाव कॅप्चर करणार. म्हणून इथे नदी आहे, 2 नद्या आहेत. एक सिंधू नदी लागते आणि संस्कार लागते. सिंधूच्या नदीवरचा एक लाकडी ब्रिज जळून टाकला होता रात्रीत की त्यांनी येऊ नये म्हणून. पण तरीसुद्धा जवळजवळ 2.5 महिने युद्ध चाललं. म्हणजे आपल्याला त्याच्यावर अनेक चित्रपटही निघाले. विक्रम बात्राचं नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यात हिरोईक तिथे जे त्यांनी केलं. तर त्या म्युझियम मध्ये सगळ्यांना ज्यांना महावीर चक्र आणि परमवीर चक्र मिळालं त्या सगळ्यांचे स्टॅच्यू आणि वीरभूमी म्हणून जेवढ्या लोकांना जवळजवळ 559 कॅज्युअलिटी झाल्या भारताच्या सगळ्यांच्या तिथे कवरी आहे. आणि एक मेमोरियल आहे तिथे, ते फारच पाहण्यासारखं आहे. त्या मेमोरियलमध्ये इतक्या गोष्टी आहेत. युद्ध तुमच्या ते ऍक्च्युली ते मेमोरियल जिथे आहे मुख्य तेच मुळात ते टायगर हिलच्या पायथ्याशी, जिथे युद्ध झालं त्याच्याच पायथ्याशी त्यांनी ते बांधलंय. आणि त्याच्यामध्ये ते म्युझियम जे बांधलंय त्याच्यामध्ये सगळ्या घटना त्यांनी कशा घडल्या असं डिस्प्ले केलंय. त्याच्यामध्ये पाकिस्तानची सगळी शस्त्र जी जप्त केली ती आहे. बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी मुद्दामून सांगत नाही, जाऊन पाहायला पाहिजे अशा गोष्टी. एक सेक्शन मात्र फार जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये जेव्हा शेवटचा तो अटॅक होतो, जेव्हा विक्रम बात्रावर गेले त्याच्या आधीच्या काही दिवसात त्यांना माहिती होतं की हा अटॅक करताना बरेच जण जाणार आहेत. ते शेवटची जी तुकडी होती त्यांना त्यांनी पत्र द्यायला सांगितली घरी, शेवटची तुम्ही पत्र लिहा. आणि बऱ्याच जणांना ते पत्र लिहिताना माहिती नव्हतं, रादर माहिती होतं की आता आपण काही येऊ याची खात्री नाही. आणि अशी पत्र त्यांनी कारण ही सगळी जी लोक गेली जवान आपले ते बरेचसे 21 ते 25 या एज ग्रुप मधले होते. पण शक्यच नाही ते 15-16 हजार फुटावर टायगर हिल आणि त्याचे काही सगळे पिक्स आहेत त्याच्यावर जाऊन लढणं आणि ज्या प्रकारे ते रात्री सगळं चढून वर जायचं आणि फाईट करायचे, बाकीच्या लोकांना शक्यच नव्हतं. या यंग सगळ्या आपल्या सोल्जर्सनी ते केलं. त्यांनी पत्र लिहिली आई वडिलांना किंवा जे कोण जवळचे आहेत त्यांना, आणि ती पत्र तिने डिस्प्ले केली. आणि ते म्हणजे अक्षरशः तुम्ही तिथे डोळ्यातनं पाणी कसं येतं कळत नाही ती पत्र वाचताना. कारण ते पत्रामध्ये ते गृहीतच धरलेलं आहे की मी येणार नाही म्हणून. आणि अक्षरशः म्हणजे स्वतःचं मृत्यूपत्र लिहावं असं पत्र काय की पॉइंट वाईज लिहिलंय की हे करा ते करा असं करा. आणि कशा प्रकारे त्या लोक करू शकतात त्याच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत हे डोळ्यासमोर येतं. तर असं ते कारगिल वॉर म्युझियम फारच सुंदर आहे. द्रास मध्ये आहे. द्रास हे भारतातलं असं म्हणतात की हायेस्ट हॅबिटेबल रिजन ऑफ इंडिया असं म्हणतात. सगळ्यात हायेस्ट अँड कोल्डेस्ट हॅबिटेबल रिजन. कारण ते थंडीमध्ये -30 डिग्री टेम्परेचर वगैरे जातं द्रासमध्ये. त्या काळातच हे थोडंसं म्हणजे कमी असतानाच सगळं एन्क्रोचमेंट पाकिस्तानने केली, त्याच्यानंतर युद्ध झालं. तर कारगिल हा फारच अफाट भाग आहे. आणि त्याच्यात परत येताना लेहला येताना NH-1 वर अजून 2-3 चांगल्या जागा आहेत. म्हणजे विशेषतः साधकांच्या दृष्टीने उपासनेच्या दृष्टीने आकर्षण वाटावं असं एक लमायारू नावाचं एक तिथे गाव आहे. लमायारू मोनास्ट्री ही खूप फेमस मोनास्ट्री आहे तिथली. कारण हा मुख्य भाग जो सगळा आहे लेह लडाखचा याच्यामध्ये खरं तसं बुद्धिस्ट वर्चस्व आहे. म्हणजे लेहला तर मेजॉरिटी बुद्धिस्ट लोक आहेत. तुम्ही कारगिलला गेलात की ते मुस्लिम जास्त आहेत तिकडे. आणि वर अजून बाल्टिस्तान वगैरे अशा याच्यामध्ये मिक्सचर आहे नुब्रा व्हॅलीमध्ये. पण लमायारू ही जी आहे ही मोनास्ट्री मी ऐकलं होतं खूप तिच्याबद्दल. तर तिथे आम्ही मुद्दामून गेलो. ते मून लँड म्हणून म्हणतात. ऍक्च्युली
चंद्रावरची माती जशी आहे, चंद्रावर तुम्ही पाऊल टाकलं तर कसं वाटलं, व्हाईट सँड, व्हाईट आणि येलोइश सँड, असं सगळं ते असा एक डोंगर येतो मध्येच अचानक, ते लमयावरनाचं गाव, त्याच्या आतमध्ये ती मोनास्ट्री. आणि त्या मोनास्ट्रीचं एक वैशिष्ट्य तिथे गेल्यावर जास्त चांगलं कळलं, ते म्हणजे बुद्ध परंपरेतले खूप मोठे 2 सिद्ध पुरुष, नावं त्याचे ऐकले असतील, की तिलोपा आणि नरोपा. आपण त्याला तिथे एकेरी म्हणतात सगळ्यांना, पण तिलोपाजी नरोपाजी असं म्हणायला पाहिजे. बुद्ध परंपरेत जे 84 सिद्ध झाले त्याच्यापैकी नरोपा हा एक सिद्ध मानला जातो. तर त्यांनी प्रत्यक्ष साधना केलेली ठिकाण आहेत, त्यातली ही लमायोरी मोनास्ट्री, त्यांची गुहा आहे आतमध्ये, जिथे मेडिटेशनला बसायचं. आणि त्यास अफाटच तिलोपा आणि नरोपाच्या स्टोरीजच खूप अफाट आहेत. तिथे गेल्यावर त्यातल्या काही त्या वाचायला मिळतात, आणि प्रत्यक्ष इथे थोडं बसायला पण मिळतं त्या लमायोरी मोनास्ट्रीच्या आतमध्ये. त्यांच्याबद्दल काहीतरी नंतर सांगणार, जेवढा वेळ नाहीये. पण वयाच्या 11व्या वर्षी नरोपा जो होता त्याला मुळात हिंदू ब्राह्मण आणि बांगलादेशच्या प्रांतामध्ये जन्म आलेला. तर घरी जबरदस्ती लग्न केलं, पण त्याचं इन्क्लिनेशन वेगळंच होतं. तर 7 ते 8 वर्ष झाल्यावर त्यांनी बायकोला सांगून टाकलं की हे मला काही असं करायचं नाही, मला तू वेगळं मुक्त कर. आणि त्यामुळे दोघांनी विथ कन्सेंट असं ठरवलं की आता नको. आणि त्याच्यानंतर तो खूप आध्यात्मिक शोधाच्या मध्ये पहिल्यांदा ते नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये 18व्या वर्षी तो प्रोफेसर बनला, नरोपा असं, सगळ्या प्रकारच्या स्क्रिप्चरचा अभ्यास करून. आणि मग ती दाकिनी नावाची एक दैवी शक्ती असते, ती बुद्ध धर्मात दाकिनीला खूप महत्व आहे. तिने स्वप्न दृष्टांत दिला की हे सगळं अभ्यास करून तुला प्राप्त होणार आहे का. आणि असं म्हणजे तो खडबडून जागा झाला, आणि वयाच्या 19व्या वर्षी नालंदा विद्यापीठातलं जे काही तिचं पद होतं ते सगळं सोडून तो तिलोपांच्या शोधात निघाला. तेव्हाचा काळ की सोशल मीडिया नाही, काही नाही, कुठे ते तिलोपा काय काही माहिती नाही, फक्त दाखीने सांगा तिलोपाला तो शोधून काढ. आणि असं तो सगळा प्रवास आहे. त्यांनी सगळं सिक्कीम, नेपाळ, लेह लडाख हे करून शेवटी ते तिलोपांना ते भेटतो. आणि त्याच्यानंतर 12 वर्ष कशी साधना केली गुरूंच्या सानिध्यात याच्या सगळ्याच्या स्टोरीज आहेत. म्हणजे जवळजवळ 12 वेळा तो मरायलाच टेकतो अशा प्रकारची. आणि 12 वर्षाच्या संपूर्ण काळामध्ये गुरु शिष्याला एकही शब्दाचा उपदेश करत नाही, पण सांगतो की तू नुसतं मला राहायचंच. आणि त्या 12 वेगवेगळ्या साधनांच्या स्टोरीज तिथे आहेत, काय काय त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर महासिद्धी प्राप्त झाली, ती कशी झाली. आणि तिथे त्यांनी लिहिलंय की 6 टीचिंग्स ऑफ तिलोपा असं त्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. ते अगदी आपल्याला आवडण्यासारखे आहेत की ध्यान करणाऱ्या व्यक्तीसाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. 6 टीचिंग असे तिथे कोरले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे डोंट रिकॉल. जेव्हा तुम्ही असता, डोंट रिकॉल याचा अर्थ डोंट गो इन टू पास्ट. जे काही झालं ते झालं, अजिबात कुठल्याही स्मरण रंजनाला वाव द्यायचा नाही. डोंट इमॅजिन, म्हणजे कुठलीही गोष्ट इमॅजिन करायची नाही, म्हणजे थोडक्यात भविष्याला वाव द्यायचा नाही. तर मोनास्ट्रीमध्ये आलेल्या प्रत्येक भिक्खूसाठी हे पहिले बेसिक 2 नियम, की स्मरण कुठलंही नाही आणि कुठलं इमॅजिनेशन नाही, ऑल द टाइम. तिसरी गोष्ट मग काय करायचं, बी इन मोमेंट, प्रेझेंट. पण प्रेझेंटमध्ये सुद्धा कुठलाही विचार आला तर लगेच चॉप इट, असं. डोंट थिंक अबाउट प्रेझेंट. सो वर्तमानात राहायचं, पण वर्तमानाचा विचार करायचा. आणि मग त्याच्या पुढच्या 3 गोष्टी जसं लिहिल्या आहेत की डोंट एक्झामिन किंवा डोंट जज. कुठली गोष्ट जज करायची नाही. डोंट ट्राय टू टेक कंट्रोल. कुठल्याही गोष्टीवर स्वामित्व किंवा कंट्रोल मिळवायचा कधी प्रयत्न करायचा. आणि असं केल्यावर काय होतं तर रेस्ट. तुम्ही स्वस्वरूपात जास्तीत जास्त अधिष्ठित होत जाता. रेस्ट, रिलॅक्स अँड अल्टिमेट रेस्ट असं ते सूत्र आहे तिलोपा मोनास्ट्रीत गेल्या लिहिलेलं आहे. आणि हिमालयामध्ये लक्ष येतं की ती ऊर्जा इतकी वेगळी असते की अशा गोष्टी जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला लगेच तुम्ही जे काही करत असता त्याशी रिलेट करतायत. असं एक अप्रतिम ठिकाण आहे लमायोरू. त्याच्यानंतर येताना झंस्कार व्हॅली नाव तर सगळ्यांनी ऐकलं असतं, ती लागते. झंस्कार व्हॅलीमध्ये सिंधू नदी आणि झंस्कार नदी यांचा संगम आहे, फार सुंदर संगम आहे.
म्हणजे नदीला एवढ्या निळ्या रंगाचं पाणी असू शकते आपण पहिल्यांदाच पाहतो, तो पाहिलं नसेल. ऍक्च्युली टर्कॉइज ब्ल्यू, मोरपंखी निळा रंग सिंधू नदीचं पाणी. आणि झंस्कारण की ते तर येऊन मग ती पुढे जात आणि त्या संगमाच्या ते तुम्हाला छान जाऊन बसता येते. खूप भव्य असं मोठं आहे ते. जे ट्रेकिंग, विंटर ट्रेकिंग करतात, चद्दर ट्रेक म्हणून असतो, ऐकलं असेल. या 2 नद्या गोठतात ऍक्च्युली आणि या 2 नद्यांच्या संगमावरनं चद्दर ट्रेक चालू होतो. ते 10 दिवस त्या नदीवरनं चालायचं असतं. पण एरवी मात्र या 2 नद्यांचं पाणी, त्यांचं ते मिलन हे फारच सुंदर आहे. आणि तिथनं येताना अजून एक पवित्र ठिकाण म्हणजे शीखांसाठीचं गुरुद्वारा, पठार साहेब नावाचं गुरुद्वारा. ते पण खूप फेमस आहे हिमालयामध्ये. गुरु नानकजींच्या चरित्रामधल्या ज्या काही महत्वाच्या जागा आहेत त्यातली ती एक जागा आहे. कथा पण त्याची की गुरु नानकजी जेव्हा पदयात्रेला गेले तेव्हा ते नेपाळ, सिक्कीमला जाताना त्या पठार साहेबच्या इथे असताना एक खूप मोठा सैतान तिथे होता. आणि गुरु नानक जेव्हा तिथे आले आणि ते साधना करायला लागले, त्या लोकांना खूप आश्वासक वाटलं की चला हे आले, हा सैतान आपल्याला त्रास देणार नाही, आता खूप त्रास द्यायचा. तर ती अशी कथा आहे की ते उपासनेला बसलेला असताना नदीच्या काठी त्या सैतानाने मोठा दगड मागणं मारला. तो दगड त्यांच्या पाठीत जाऊन ऍक्च्युली आतमध्ये गेला, पण त्यांना काहीच झालं नाही. तो पाझरला, दगड सॉफ्ट झाला आणि त्या सैतानाला विश्वास बसला नाही म्हणून तो मागणं आला. आणि असं कसं झालं म्हणून त्यांनी जोरात त्या दगडाला, मोठा दगड आहे, शिला आहे म्हणजे मोठी, त्याला लाच मारली. तर त्याचंही पाऊल त्याच्या आतमध्ये गेलं, त्या दगडाच्या आतमध्ये. आणि ते सगळं, ती शिला अजून त्यांनी ती प्रिझर्व करून ठेवली. गुरु नानकांची पाठ आणि त्याचं पाय ते असलेलं, आणि त्याच्या भोवतीच ते गुरुद्वारा बांधले. आणि सगळ्या गुरुद्वारांप्रमाणे आपल्याला माहिती आहे की ते अन्नदान लंगरवर त्याचा खूप विश्वास असतो. एवढ्या कडाक्याच्या थंडीसह तुम्ही कधी गेलात गुरुद्वारामध्ये तर तिथे अन्नदान चालू असतं. विशेषतः सोल्जर्ससाठी, बाकीच्या लोकांसाठी, सिव्हिलियनसाठी ते खूप प्रसिद्ध असं ठिकाण. आणि शांतपणे बसता येतं आपल्याला जाऊन. ही दोन्ही ठिकाणं मला जास्त आवडलीचं कारण लमायरू आणि गुरुद्वारा. तुम्ही किती वेळात जाऊन शांतपणे बसू शकता. मुळातच हिमालय एवढा पवित्र आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला शांत ठिकाणी जाऊन बसण्याची सोय. तर अशी NH1 वरची 2 ठिकाणं होती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढचा सेक्शन जो होता तो उत्तरेकडे नुब्रा व्हॅली जी आहे, नुब्रा व्हॅली जाण्याकरता तुम्हाला उंच चढायला लागतं. म्हणजे 11,000 फुटावर तुम्ही लेहला असता, इथनं जवळजवळ 17,500 ते 18,000 फुटावर वर जायला लागतं. त्याला खारदुंगला नावाचं गाव आहे खाली, खारदुंगला पास म्हणतात. तो वन ऑफ द हायगेस्ट मोटरेबल पास. पूर्वी तो हायगेस्ट होता, आता तो दुसऱ्या नंबरला आहे. तो एक वेगळाच प्रकार असतो. पण 11,000 17,500 वर गेलात किंवा तुम्हाला तिथे 15 मिनिटापेक्षा जास्त थांबून देत नाही, कारण त्रास होतो. आम्हाला अनफॉर्च्युनेटली असं झालं की आमच्या ड्रायव्हरने आधीच सांगितलं होतं की तिथे खूप बर्फ पडतोय. आम्हाला वाटलं पडत असेल आता आपण जाऊया निघून. पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूपच फ्रेश स्नोफॉल झाला तिथे. आमच्या सगळ्यांच्या गाड्या अडकल्या त्याच्यामध्ये, चाकलं आतमध्ये जातात. आणि मग 4x4 जर नसेल व्हेकल तर मग तुम्ही जाऊ शकत नाही, कारण मागची चाकं नुसतीच फिरतं आणि स्पीड होते गाडी अशी. ते आम्हाला जवळ 1.5 तास चांगला फटका बसला. सगळ्याच गाड्या बर्फात अडकल्या. प्रॉब्लेम असा असतो की बाहेर ऑक्सिजन नाही आणि अशाच्या 1.5 तास थांबायचं. पण ते ड्रायव्हर खूप ट्रेंड असतात, मग ते मागच्या चाकाला चेन वगैरे लावून ते मला त्यांनी पुढे नेलं. पण त्यामुळे तोही अनुभव आला. लेह लडाखमध्ये अदरवाईज कुठेही फारसं बर्फ नसतं मे महिन्यामध्ये, पण खारदुंगला मात्र प्रचंड स्नोफॉल होतं. आणि मग तुम्ही नुब्रा व्हॅलीत जाता. नुब्रा व्हॅली ही भारतातली सगळ्यात मोठी अशी विस्तीर्ण व्हॅली आहे. ती संपतच नाही, नुसती व्हॅली. ते छोटी 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 गाव आहेत, अनेक ठिकाणी तिकडे राहता येतं. आम्ही तिथे नुब्रा व्हॅलीच्या जवळच्या एंडला इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर तुर्तुक नावाचं गाव आहे. तर तुर्तुक या गावात राहायचं ठरवलं होतं. खूप जणांकडनं फीडबॅक घेतले होते आधी की तिथे तुम्ही मुद्दामून जा आणि राहा, कारण तिथे ते मुळात बाल्टिस्तान नावाच्या देशाचा जो भाग आहे जो पाकिस्तानने आपल्याकडनं ओढून घेतला होता. पण 1971च्या वॉरमध्ये आपण परत पाकिस्तानकडनं परत मिळवला. आणि त्या बाल्टिस्तानच्या गावामध्ये ते सगळे बाल्टी लोक आहेत, त्यांच्या घरात तुम्हाला राहता येतं. आणि ते फारच निसर्गरम्य आहे तो परिसर. शोक नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठी सगळ्या बाजूला डोंगर आहेत.
समोर तुम्हाला पाकिस्तान दिसतं. ऍक्च्युली 5 किलोमीटर पुढे गेलात की थानला ऍक्च्युली इंडिया पाकिस्तान LOC दिसते अशी, आणि बंकर्स वगैरे दिसतात. पाकिस्तानचा झेंडा, तिथे त्यांचे बंकर्स, तिथे सैनिक, इकडच्या डोंगरावर आपले सैनिक, असं सगळं बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही असतात. म्हणजे इव्हन 1999च्या कारगिल वॉरमध्ये सुद्धा तुर्तुक मध्ये एन्क्रोचमेंट झाली आणि प्रचंड फायरिंग झालं होतं. तेव्हा हे सगळे पाकिस्तानी लोकांनी त्या तुर्तुकमध्ये सुद्धा बंकर करून ठेवले होते, कारण जवळजवळ 2 महिने इकडनं सगळीकडनं बॉम्ब पडत होते. मग ते दिवसभर त्या बंकरमध्ये जाऊन बसायचं. तुम्हालाही त्या बंकरमध्ये ते घेऊन जातात, तुम्ही त्यांच्या घरात राहायला की दाखवतात कुठे आम्ही लपवून बसायचं वगैरे. तर ते बंकर, त्याच्यानंतर ती कोल्ड स्टोरेजेस वगैरे, असं ते सगळं ऐतिहासिक गाव आहे तुर्तुक. आणि ते जास्त आवडण्याचं कारण म्हणजे तिथे सगळीकडे ॲप्रिकॉटची झाड आहेत. म्हणजे त्याला जर्दाळूंचं गाव म्हटलं तरी हरकत नाही. सगळीकडे जिकडे बघाल तिकडे जर्दाळू. बाकीचे पण काश्मीरमधले सफरचंद हे सगळं आहेच आहे, पण विशेषतः आहे ते खूप सुंदर आहे त्याच्यामुळे. आणि सगळं ऑर्गॅनिक शेती, एस्पेशली नुब्रा व्हॅली आणि आपले सगळे सोल्जर. लेह लडाखमध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आता 1999 आणि आता चीनचं जे काही झालं गलवान, त्याच्यानंतर सगळीकडे मिलिटरी, जिकडे तिकडे तुम्हाला मिलिटरी दिसेल. मिलिटरीचे प्रचंड मोठे बेस कॅम्प्स आहेत. मिलिटरीला प्रोव्हाइड करण्याकरता जे काही ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत ते तयार करणारी जी गाव आहेत त्यातलं एक तुर्तुक गाव आहे. आणि दुसरं म्हणजे सियाचीनला जाताना तो गेटवे टू सियाचीन, तिथून सियाचीनला वर जाता येतं. सियाचीन मला माहिती आहे सगळ्यात हायएस्ट आपलं अल्टिट्यूडचं ठिकाण, जिकडे आपली मिलिटरी असते -डिग्रीमध्ये. तो पास पण त्या तुर्तुकमधून जातो. जसं तुर्तुकमध्ये राहण्याचा अनुभव खूप वेगळा होता, कारण ते बाल्टी लोक भाषा पण वेगळी बोलतात. त्यांच्या घरीच आम्ही राहिलो होतो, त्यामुळे त्यांचं जे काही ते काय खायला येतात त्यातले काही पदार्थ आपल्याला कळत नाही काय खातात ते. पण मजा अशी की त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघता येतं की ते काय करतायत नक्की. आणि ओव्हरऑल हिमालयामध्ये ना लोक अत्यंत प्रेमळ आहेत, अतिशय अकोमोडेटिव्ह आहेत, अतिशय हेल्पफुल आहे. म्हणजे आश्चर्य असं वाटतं की काही यांनी आपलं हे आध्यात्मिक वाङ्मय वाचलेलं नाहीये, ही जी लक्षणं सगळी सांगितली आहेत ती कशी काय यांच्या अंगामध्ये आहेत. अत्यंत हेल्पफुल आहेत. म्हणजे अमानित्वम, अदंभित्वम, क्षमा, शांती, आर्जव, म्हणजे काही गीतेने सांगितलं आपोआपच त्यांच्या आतमध्ये, काही सांगायला लागत नाही. त्यांना प्रचंड श्रद्धावान लोक आहेत. त्यांना पैसे तरी मोजून घेत नाहीत ते, तुम्ही दिलेत नाही असणार असं. किंवा बुकिंग नुसतं एका फोन कॉल, बाकी कुठले हॉस्पिटल इंडस्ट्री असं करत एक फोन कॉल, आम्ही येणारच नाही या. त्यामुळे विश्वास वाटत नाही आपल्यासारख्या पुणेकरांतर की कसं काय ह्याचं होणार पुढे. पण खूपच आहे आणि कनेक्ट होतात, ती लगेच लक्षात ठेवतात. हा नेहमीच अनुभव म्हणजे आत्ताचा नाही, पण लडाखी माणसं पण त्याला अपवाद नव्हती. अत्यंत नम्र आणि अत्यंत हेल्पफुल. आणि मुळात कसं आहे, त्यांच्याकडे इतकी प्रतिकूल परिस्थिती असते ना की माणसाची किंमत खरी त्या लोकांना कळलेली असते. शेवटी नॅचरल कॅलॅमिटीमध्ये तुम्ही एकमेकांना धरून राहिला तरच राहणार, नाही तर राहणार नाही. असं ते तुर्तुक होतं. आणि शेवटचं जे होतं ते ज्याला हायलाईट म्हणतात पूर्ण लेह लडाखचं, म्हणजे पॅंगॉंग लेक. ऍक्च्युली पॅंगॉंग पेक्षाही अजून एक उंच लेक आहे, त्याला सोमोरई लेक म्हणतात. तिकडे आम्ही गेलो नाही, जो खरा पूर्ण भारताच्या हद्दीत आहे. पॅंगॉंग हा 135 किलोमीटर लांबीचा लेक आहे ऍक्च्युली. त्याच्यातलं 1/3च आपल्याकडे, बाकीचं सगळं तिबेट आणि चायनाकडे. पण तो कमी अल्टिट्यूड असल्यामुळे आणि पहिल्यापासून तिथे एस्टॅब्लिशमेंट असल्यामुळे बरीच लोक तिथे जातात. आणि सुंदरच आहे, म्हटल्याप्रमाणे तो ऍक्च्युली रंग बदलणारा लेक. निळ्या रंगाच्या किती छटा तुम्ही पाहू शकता, असं तुम्हाला अशा मिनिटाला बदलताना दिसतं. आणि अशी जागा असू शकते पृथ्वी तलावर, याच्यावर विश्वास सुरुवातीला बसत नाही, इतका सुंदर लेक. तो आपण त्यात काय 3 इडियट्सच्या शेवटच्या मध्ये शूटिंग आहे ते पॅंगॉंगचं आहे. तिथे तो आता तो शूटिंग स्पॉटच बनलाय. तिकडे खूप गर्दी असते, तिथे जायचं नाही बघतो. बाकी पुढे जवळजवळ 40 किलोमीटर तुम्ही ड्राईव्ह करू शकता त्या लेकवर. खूप थंड असतं. पण तिथे पण आम्ही असंच एका माणसाच्या घरी राहिलो, लोकल लडाखी माणूस, इतका प्रेमळ माणूस. म्हणजे त्यांनी रात्री आम्हाला ब्लँकेट कसं घ्यायचं हे पण शिकायला तो रात्री आला. म्हणजे बाकीचं सगळं सोडून स्वयंपाक आम्ही त्याच्याबरोबर करत होतो. त्याला भीती वाटत होती की ना रात्री थंडी वाजेल, ब्लँकेट चुकीचं घेतलं तर. म्हणून तो रात्री 10:30 वाजता आम्हाला बघायला आला की ब्लँकेट बरोबर घेतलंय ना वगैरे. अशी माणसं असतात विलक्षण. आणि त्यामुळे साधना ही तर एक गोष्ट आहेच. हिमालयामध्ये निवांतपणा मिळतो खूप. आणि ही जी काही योग प्रक्रिया वगैरे जी आपण एरवी करतो ती करायची फारशी गरज पडत नाही, अशी हिमालयाची ताकद.
की एकदम तुम्हाला ते ओढूनच घेतं आतमध्ये. जरूर अनुभव घ्यायला पाहिजे. एकदा गेले की परत परत जावंसं वाटतं. साधं देती म्हशी खरे वगैरे तुम्ही वाचलं असेल, खरंच आहे, रेसिप्रोकेट होतं ते, तुम्हाला ती शक्ती खेचून घेते. आणि मुळातच हे इतकं अफाट आहे आपलं वैभव की आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव हिमालयात जितकी स्पष्ट होते तितकी एरवी होत नाही. त्याचं ओव्हरऑल त्याचं लँडस्केप आणि हे इतकं भव्य आहे सगळं, जरूर करायला पाहिजे. म्हणून असं मनात आलं की मला पण, मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो अशीच कोणाचं ऐकून प्रेरणा घेतली होती. आमचे एक डॉक्टर होते, सर्जन, त्यांचे एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दरवर्षी पुण्यात प्रेझेंटेशन असतं, डॉक्टर गोडबोले. ते पाहिलं होतं आणि असं वाटलं होतं की आपण एकदा करायला पाहिजे. मग आम्ही इंद्रहार पासला गेलो होतो. असं कुठेतरी तुम्ही ऐकलं पाहिलं थोडंसं की असं वाटू शकतं. आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये मी थोडंसं हिमालयातल्या तर रेकी करायला सुरुवात केली की अशी कुठली ठिकाणं आहेत की जी साधनेच्या दृष्टीने चांगली आहे, ती सोपीपणे आवडतील आणि निवांतपणा मिळेल. कारण ट्रेकिंगसाठी पण मी 4-5 वेळा हिमालयात गेलो, पण ट्रेकिंगमध्ये कसं होतं की तुम्ही खूप रिमोट ठिकाणी जाता आणि फिजिकल कपॅसिटी तुमची एकदम पणाला लागते. आणि जिथे कॅम्पिंग असतं, म्हणजे तंबू बांधून राहायचं तिकडे, ते इतकं सोपं नसतं. तिथे जाऊन साधना करणं एवढं सोपं नसतं. कारण कॅम्पिंग बरेच वेळा बर्फात करायला लागतं, तिथे झोपताना सरफेस चांगला नसतो खाली वगैरे, सगळ्या गोष्टी असतात. पण काही जणांशी मी बोललो सो इथे येणारा की ज्यांना इच्छा आहे याचं कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे, की हिमालय एक्सप्लोर पण करता आलं पाहिजे आणि साधना पण करता आली पाहिजे. त्या दृष्टीने थोडीशी हिमालयाची रेकी करावी हाही हेतू होता आता शरीरमध्ये. तसं आता इन फ्युचर ज्यांना कोणाला असं वाटेल की आपण ते, हा सीझन जरा बरा असतो एप्रिल मे, कारण दोन्ही गोष्टी साध्य होतात. इथे जे काही पुण्यात सध्या टेम्परेचर आहे त्याच्यापासून पण 8 दिवस सुटका मिळते आणि ऍट द सेम टाइम हिमालय खूप थंड नसतो. तरी सुद्धा आम्हाला लेव्हलला 5 लेअर घ्यायला लागल्या, कमीत कमी 5 ते 6 लेअर. हे उन्हाळ्यात आपली अवस्था आहे, थंडीमध्ये काय वरड असतो. पण विथ दिस ते कम्फर्टेबल असतं. आता थोडे फोटो दाखवतो म्हणजे तुमचा नक्की विश्वास असेल की मी गेलो होतो.